श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे नवरात्रीची 5वी माळ म्हणजेच ललिता पंचमी. ललिता पंचमीच्या दिवशी माता सरस्वतीची उपासना आराधना करायची असते. माता सरस्वती ही विद्येची देवता आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असू द्या किंवा मुली असू द्या, ते लहान असू द्या किंवा मोठे असू द्या, नोकरी जरी करत असतील तर ते आपले मुलंच असतात. आई वडिलांसाठी ते कधीही मोठे होत नाही. तर त्यांच्यासाठी प्रत्येक आई वडील काही ना काही उपाय आणि सेवा करत असतात. त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या करिअरसाठी प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझ्या मुलांची प्रगती व्हावी. तर यासाठी आपण काही ना काही उपाय, सेवा तसंच करतच असतो. तसंच त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहावा यासाठी, किंवा मुलं अभ्यास करत नाही आहे, अभ्यास केलेला पण त्यांना लक्षात राहत नाही आहे, किंवा करिअरसाठी उच्च शिक्षणामध्ये त्यांना यश मिळावा यासाठी उद्या आपल्याला हा एक प्रभावी उपाय करायचा आहे. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांसाठी ललिता पंचमीच्या दिवशी सकाळी आपली देवपूजा झाली की त्यानंतर हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कशा करायचा आहे आणि कशा पद्धतीने करायचा आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा मग तुमचे मुलं जर शाळेमध्ये जात असतील तर ते आल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात, किंवा मग सकाळी शाळेला जायच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकतात. जर तुमची मुलं लहान असतील तर तुम्ही हा उपाय सकाळी केला किंवा दुपारी केला, कधीही तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय करू शकतात. या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर बघा, तुमच्या घराजवळ जर स्वामी समर्थ केंद्र आपलं असेल तर तिथून तुम्हाला एक छोटीशी मधाची बॉटल आणि त्यामध्ये साईडला एक दर्भाची काडी सुद्धा येत असते, तर ते तुम्हाला तिथून आणायचे आहे. जर तुमच्या आजूबाजूला केंद्र नसेल तर तुम्ही हे जिथे पूजाचे साहित्य मिळते तिथून सुद्धा तुम्ही आणू शकतात. तर आता तुम्हाला दर्भाची काडी नाही मिळाली तर अशा वेळेस तुम्ही सोन्याची काडी घेऊ शकतात, किंवा एक सोन्याची वस्तू सुद्धा घेऊ शकतात. जसे की आपण सोन्याची रिंग घेऊ शकतात, किंवा जे काही तुमच्याकडे सोन्याचं असेल ते सुद्धा तुम्ही एक घेऊ शकतात आणि सुद्धा तुम्हाला हा उपाय करता येईल. तर तुम्हाला या उपायासाठी काय करायचं आहे की जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे देवीच्या समोर, किंवा अखंड दिवा लावला आहे, जर तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दिवा सुद्धा नाही लावला असेल तर तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीच्या समोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तिथे तुम्हाला देवघरामध्ये बसायच्या नंतर तुमच्या मुलांना सुद्धा तिथे घेऊन बसायचं आहे, आणि त्यानंतर हे दर्भाची जी काडी आहे जर तुम्हाला मिळाली तर हे दर्भाची काडी मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांना जीभ बाहेर काढायला सांगायचं आहे, आणि पूर्ण जीभ बाहेर काढायला सांगून त्यावरती तुम्हाला एम हा सरस्वतीचा बीज मंत्र तुम्हाला लिहायचा आहे. एम हा बीज मंत्र मुलांच्या जिभेवर आपल्याला लिहायचा आहे. दर्भाच्या काडीला मधामध्ये बुडून हा एक एम सरस्वती बीज मंत्र आपल्याला आपल्या मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. हे तुम्ही लिहित असताना आपले जे काही इंटेन्शन आहे की माझ्या मुलांना अभ्यास करावा, माझ्या मुलांना ऐकावं, किंवा त्यांच्या करिअरसाठी त्यांना यश मिळावं, त्यांची प्रगती व्हावी, तुमचे मुलं जर ऐकत नसतील किंवा तुमचे मुलं चिडचिड करत असतील तर जे काही तुमचे इंटेन्शन आहे ते तुम्हाला तिथे लिहिताना बोलायचे आहे. मनामध्येच तुम्हाला हे सर्व बोलायचं आहे आणि मुलांच्या जिभेवर ते एम काढायचं आहे. त्यानंतर जर तुम्हाला दर्भाची काडी मिळत नसेल तर तुम्ही सोन्याच्या काडीने, म्हणजे रिंग वगैरे असते आपली, ते तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहे आणि त्याने सुद्धा तुम्ही हे काढू शकतात. आता उद्या ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय फक्त एकच वेळे करायचा आहे. एकच वेळे आपल्या मुलांच्या जिभेवर ते तुम्हाला एम हा एक बीज मंत्र आपल्याला काढायचा आहे. त्या दिवशी जर उद्या तुम्हाला हा उपाय करता नाही आला तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या पंचमीला सुद्धा हा उपाय करू शकतात. प्रत्येक महिन्यात पंचमी येते तर तेव्हा तुम्ही हा उपाय आपल्या मुलांसाठी करत जा, कारण याने खूप अनुभव येत आहेत. आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते, त्यांची जी बुद्धी असते ते तल्लख होते आणि अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत असते, ते अभ्यास करत असतात, तसेच चिडचिड करत नाही, किंवा मोठे असतील तर त्यांना जॉबसाठी, त्यांच्या करिअरसाठी त्यांना यश मिळत असते. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक पंचमीला हा उपाय करायचा असतो. तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही दुसरा उपाय, म्हणजे दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. मुलं लहान असतील तर ते जीभ बाहेर काढत नाही, तुमचे मुलं अगदी लहान आहे तर ते जीभ बाहेर काढत नाही, किंवा मग हा उपाय आपल्याला व्यवस्थित करता येत नाही कारण ते जीभ बाहेर व्यवस्थित काढणार नाही तर आपल्याला हा
एम जो आहे सरस्वती बीज मंत्र तो आपल्याला व्यवस्थित काढता येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यावरती पाण्यावरती तुम्हाला दर्भाच्या काळीने किंवा आपल्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला एम हा सरस्वती बीज मंत्र त्या पाण्यावरती आपल्याला लिहायचा आहे आणि मुलांचं नाव घेऊन आपलं जे काही इंटेन्शन असेल की माझे मुलं चिडचिड करतात, माझे मुलं बोलत नाही किंवा बोबडे बोलतात किंवा त्यांना अभ्यासात प्रगती व्हावी किंवा जे अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही, ते जे काही तुमचं इंटेन्शन असेल ते तुम्हाला तिथे लिहिताना बोलायचं आहे आणि देवी मातेला प्रार्थना करायची आहे। त्याचबरोबर हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये भावना आणायची आहे, तुमच्या मुलांच्या बद्दल अभ्यास करत नाही हे सर्व तुम्हाला तुमच्या मनामध्ये बोलायचं आहे। तुमच्या मनामध्ये अशा प्रकारच्या इंटेन्शन आणून तुम्हाला ह्या पाण्यावर ते फुंक मारायची आहे आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते तुमच्या मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे। आता तुमचे मुलं जर अगदी लहान असतील तर तुम्ही दिवसभरामध्ये थोडं थोडं हे पाणी त्यांना प्यायला देऊ शकतात किंवा मग उरलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा हे पाणी देऊ शकतात। पंचमीच्या दिवशी हा सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे, तुम्हाला नक्कीच आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तुम्ही यातनं कुठलाही उपाय करू शकता। जर तुम्हाला पहिल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही पहिल्या पद्धतीने करू शकतात किंवा मग दुसऱ्या पद्धतीने करू शकतात। काय होतं की लहान मुलं असतात अगदी 6 महिन्याचे, 1 वर्षाचे किंवा 1.5-2 वर्षाचे पण मुलं बाहेर जीभ व्यवस्थित काढत नाही आणि आपल्याला ते व्यवस्थित उपाय करता येत नाही आणि तसेच मुलं आपल्या जवळ बसत पण नाही। तर यासाठी आपल्याला हा दुसरा उपाय पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हे पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे। तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा करू शकतात किंवा मग तुमची मुलं मोठे असतील तर तुम्ही पहिल्या पद्धतीने केलात तरी अतिशय उत्तम। तर अशा प्रकारे आई किंवा मग वडिलांनी केलात तरी चालेल हा उपाय, की कारण महिलांचं जर मासिक पाळी विटाळ असेल तर मुलांचे वडील सुद्धा हे उपाय करू शकतात किंवा मग घरात दुसरे कोणी स्त्री असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकतात। जर तुम्हाला हा उपाय उद्या नाही करता आला तर तुम्ही पुढच्या महिन्याच्या पंचमीला सुद्धा करू शकतात। पण उद्या ललिता पंचमी आहे आणि नवरात्रात आलेले पंचमीला अतिशय महत्त्व आहे, कारण नवरात्रमध्ये 9 दिवस आपली जे कुलदेवी असते ते आपल्या घरामध्ये असते। कुलदेवी जे असते ते आपल्या घरामध्ये त्यांचा वास्तव्य असतो, सूक्ष्म स्वरूपामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वावरत असते। म्हणून आपल्याला जे काही उपाय असतात ते 9 दिवसामध्ये केल्यामुळे त्यांचे फळ आपल्याला मिळतंच। म्हणून आपल्याला हा उपाय उद्या न चुकता सर्वांनी करायचा आहे। प्रत्येक आई वडिलांना हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे। पंचमीच्या दिवशी नक्की हा उपाय तुम्हाला करायचाच आहे। अशा प्रकारे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचाच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।